चला चला जे विद्यार्थी लाईव्ह आलेत त्यांनी कमेंट करा एकदा. व्हिडिओ स्पष्ट दिसतोय का, आवाज स्पष्ट येतोय का, एकदा चेक करून सांगा. लिंक आपापल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला यशाच्या गावाला जायचं असेल, यशाच्या गावाला जायचं असेल तर अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागतो. नमस्कार, मी तात्या जीके स्पेशल चालू घडामोडीच्या या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. चालू घडामोडीची ही सिरीज आपण अखंडितपणे या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या सिरीजचा तुम्हाला निश्चित प्रकारे त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि प्रत्येक लेक्चरच्या माध्यमातून किमान 2 मार्काचा तुमचा निश्चित प्रकारे या ठिकाणी फायदा होणार आहे. तर या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेले आहेत, प्रश्नाला पर्याय आहेत आणि पर्यायामधून आपण जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी तयार करणार आहोत. जे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चित प्रकारे उपयोगी ठरणार आहेत आणि मेरिट ठरवणारे प्रश्न या सिरीजमधून तुम्हाला येणार आहेत हे या ठिकाणी सांगतो आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक पहिला आहे. प्रश्न पहिला आहे, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. प्रश्नाला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत आणि पर्यायामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रश्न त्या ठिकाणी तयार होणार आहेत. जे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चित प्रकारे विचारले जाणार आहेत. तर पाहूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर काय येतंय. पर्यायामधून जाऊयात. न्यायमूर्ती एच जे कन्या हा पहिला पर्याय आहे. न्यायमूर्ती एच जे कन्या. त्या अगोदर आपण सरन्यायाधीश काय आहे, तर सरन्यायाधीश कुठं असतात, तर सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश हे असतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वोच्च न्यायालय कुठं आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे, देशाचं न्यायालय आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 26 जानेवारी 1950 रोजी. सर्वोच्च न्यायालयाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे प्रथम क्रमांकाचे जे काही सरन्यायाधीश होते ते होते न्यायमूर्ती एच जे अर्थात हिरालाल जे की सुंद कन्या, हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रथम क्रमांकाचे सरन्यायाधीश होते. हा झाला पहिला पर्याय. त्याच्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई हा पर्याय आहे. न्यायमूर्ती भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे म्हणजेच 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत. ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. त्याच्यानंतर पुढचा पर्याय आहे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश आहेत. हे आता भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या ही 25 आहे आणि 25 मधला आपल्या महान अशा महाराष्ट्र राज्याचं उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे कारभार पाहत आहेत आणि ते 49व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली आहे, तर 14 ऑगस्ट 1862 रोजी
मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश होते न्यायमूर्ती MC छागला हे होते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि सध्या न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आता पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश असणार आहेत. कारण 52व्या क्रमांकाचे जे काही न्यायमूर्ती भूषण गवई हे आहेत यांनी सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस त्या ठिकाणी 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश अशी केलेली आहे. 24 नोव्हेंबर 2025 पासून देशाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी न्यायमूर्ती सूर्यकांत हे पदभार घेणार आहेत. ही बाब त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 4. ठीक आहे, सर्वांना समजलंय? चला लिंक आपापल्या मित्रांपर्यंत शेअर करा. सर्वांना समजतंय का? जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. विविध आंतरराष्ट्रीय संघटनेवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्नाला 4 पर्याय, 4 पर्यायाला नवीन प्रश्न त्या ठिकाणी तयार होणार आहेत, जे प्रश्न परीक्षेच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे आहेत. नोट डाऊन करून घेत चला. जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 काठमांडू नेपाळ. पाहूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्यायामधून. तर काठमांडू नेपाळ या ठिकाणी काय आहे? तर सार्क नावाची संस्था आहे. सार्क नावाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना. कारण बांगलादेश या देशाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची संकल्पना होती की दक्षिण आशिया खंडातील देशांना सहकार्य करण्यासाठी एक संघटना असावी. त्या संकल्पनेतून 8 डिसेंबर 1985 रोजी साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन अशा सार्क नावाच्या संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या सार्क संघटनेचं मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे. सार्क या संघटनेची स्थापना बांगलादेश या देशाची राजधानी ढाका या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही बाब लक्षात ठेवायची आहे. सार्क या संघटनेचे एकूण सदस्य देश जर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर ते 8 आहेत. 8 लक्षात ठेवा. 8वा कोणता? तर अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हा त्या ठिकाणी सार्क या संघटनेचा 8वा सदस्य देश बनलेला आहे. आता 8 सदस्य देश जर लक्षात ठेवायचे म्हटलं तर कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे? तर MBBSPANI म्हणजेच MBBS आणि M म्हणजेच मालदीव. M मीन्स मालदीव. इथाला बी भूतान, इथाला बी बांगलादेश. लक्षातच ठेवायचं आहे कारण हे प्रश्न परीक्षेला विचारले जात असतात. श्रीलंका, इथाला पाकिस्तान, इथाला अफगाणिस्तान, इथाला नेपाळ आणि या ठिकाणी आय म्हणजे आपला महान असा भारत देश. असे 8 सदस्य देश सार्क या संघटनेचे आहेत. लक्षामध्ये ठेवायचं आहे. समजतंय? सदस्य देश 8 आहेत. पाहूयात. जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी काय आहे? तर WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचं हेडक्वार्टर स्वित्झर्लंड या देशाची राजधानी जिनेव्हा या ठिकाणी आहे. आता WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झालेली आहे? तर 7 एप्रिल 1948 रोजी. 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे. म्हणून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून त्या ठिकाणी
संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता पर्याय क्रमांक 4, हेग नेदरलँड या ठिकाणी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय आहे किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर हेग नेदरलँड या ठिकाणी आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी WHO चं मुख्यालय आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे पाहिलं जातं. या पुरस्काराची सुरुवात जर प्रश्न विचारला तर सन 1996 मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्यांचं नाव आहे पु ल देशपांडे यांना पहिल्या क्रमांकाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1996 मध्ये देण्यात आलेला आहे. ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. पुढचा पर्याय आहे अशोक सराफ. अशोक सराफ यांना सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक पुढचा डॉक्टर प्रदीप महाजन. डॉक्टर प्रदीप महाजन यांना सन 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि आताचा म्हणजे या वर्षीचा 2025 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आलेला आहे. ही बाब त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, कारण परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा, सर्वच प्रश्न त्या ठिकाणी खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे आहे. तर आता या राम सुतार यांनी काय केलं? तर जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ज्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकतेचा पुतळा. कोणाचा पुतळा? तर स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखला जातो. जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा म्हणून त्या पुतळ्याकडे पाहिलं जातं. हा पुतळा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद नावाचं शहर आहे. त्या अहमदाबाद नावाच्या शहरामध्ये केवडिया नावाचं छोटंसं गाव आहे. ते गाव नर्मदा नदीच्या काठावरती आहे आणि त्या ठिकाणी त्या केवडिया नावाच्या छोट्याशा गावामध्ये हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी साकारण्यात आलेला आहे. आणि त्याचं डिझाईन कोणी केलेलं आहे? तर त्याचं डिझाईन केलेलं आहे राम सुतार यांनी, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. राम सुतार यांना सन 2025 चा महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन गौरवण्यात आलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. चला समजतंय? म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 3. चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? पाहूयात या प्रश्नाचं अचूक उत्तर. पर्यायामधून तुम्हीही त्या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता. पर्याय क्रमांक 1 प्रीती सुदान या UPSCच्या माजी अध्यक्ष आहेत, परंतु प्रथम क्रमांकाच्या महिला त्या ठिकाणी अध्यक्ष होण्याचा मान त्या ठिकाणी प्रीती सुदान यांनी मिळवलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. UPSCचे सध्याचे अध्यक्ष जर म्हटलं तर अजय कुमार हे सध्याचे अध्यक्ष आहेत. UPSC म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग असा त्याचा अर्थ होत आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 अजय कुमार हे केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC चे विद्यमान
अध्यक्ष आहेत, ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. पुढचा पर्याय आहे संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा हे आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आहेत आणि आरबीआयचे ते 26व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत, ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. आता आरबीआयची स्थापना कधी झालेली आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना त्या ठिकाणी 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आलेली आहे. आणि आरबीआयचं जे काही मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे, तर मुंबई या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर 26व्या क्रमांकाचे गव्हर्नर कोण आहेत, तर संजय मल्होत्रा हे आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे पुढचा पर्याय चेल्ला श्रीनिवासुलू शेट्टी. हे सध्या एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया चे सध्याचे चेअरमन आहेत. चेअरमन म्हणजेच अध्यक्ष आहेत. चेल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे एसबीआय चे सध्याचे अध्यक्ष आहेत, ही बाब पण त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना त्या ठिकाणी 1 जुलै 1955 रोजी करण्यात आलेली आहे. एसबीआयचं जे काही हेडक्वार्टर मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे आणि एसबीआयचे सध्याचे अध्यक्ष हे चेल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत, हे पण लक्षात घ्यायचं आहे. समजतंय? हा, चलो मग या प्रश्नाचं अचूक उत्तर काय, तर पर्याय क्रमांक 2 अजय कुमार हे यूपीएससी चे विद्यमान अध्यक्ष आहेत. समजतंय? चला पुढचा प्रश्न पाहूयात. चला कोण कोण देतंय या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहूयात. कारण मी सांगितल्याप्रमाणे निश्चित प्रकारे परीक्षेला या लेक्चर सिरीज मधून जी लेक्चर सिरीज जेव्हा मी तुमच्या समोर येईल त्या वेळी 2 मार्काचं निश्चित प्रकारे चालू घडामोडीचे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे जे काही लेक्चर आहे ते तुम्ही चुकवायचं नाही. प्रत्येक प्रश्न हा प्रत्येक शब्द खूप खूप महत्वाचा आहे. कारण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी बदल झालेले आहेत आणि परीक्षेला याच चालू घडामोडी तुम्हाला विचारल्या जात असतात, ज्या की मेरिट ठरवणाऱ्या चालू घडामोडी असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पर्याय 4 त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 4 पर्यायासाठी नवे 4 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला बनवून देणार आहे, जे प्रश्न परीक्षेला निश्चित प्रकारे तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. पाहूया त्या प्रश्नाचं अचूक उत्तर. कोण कोण देतंय, चला सांगा पटपट 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 उत्तर सांगा. चला बोला. हा, सर्व पर्यायाचे उत्तर तुम्हाला मी देणार आहे. प्रश्न नव्याने तयार करून देणार आहे. पहा आता भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली, तर 26 जानेवारी 1950 रोजी. बरोबर? हा, तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली त्यावेळी भारताच्या पहिल्या क्रमांकाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांचं नाव आहे सुकुमार सेन. काय? सुकुमार सेन हे भारताचे प्रथम क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. ही पण बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. सुशील चंद्रा हे भारताचे 24व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. राजीव कुमार हे 25व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि ज्ञानेश कुमार हे 26व्या क्रमांकाचे त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त
झालेले आहेत, ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. या ठिकाणी 26 जानेवारी ते वरचं आहे, परंतु या ठिकाणी 25 जानेवारी हा दिवस त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. आता 25 जानेवारी हा एक दिनविशेष आहे, तर हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जात असतो, ही पण बाब लक्षात ठेवायची आहे. राष्ट्रीय मतदार दिन हा दिवस कोणता दिवस, तर 25 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. म्हणून या प्रश्नाचं त्या ठिकाणी अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कारण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार आहेत. ज्ञानेश कुमार, समजतंय? चलो पुढचा प्रश्न पाहूयात. प्रत्येकाला दिसत आहे का? चला, भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 चे प्रमुख अतिथी कोण होते? अशा स्वरूपाचा परीक्षेला प्रश्न विचारला जात असतो. पहा, प्रश्न कोणता विचारेल सांगता येत नाही. 26 जानेवारी या दिवशी आपण आपल्या महान अशा भारत देशाचा प्रजासत्ताक दिन अर्थात गणराज्य दिन अर्थात रिपब्लिक डे साजरा करत असतो. आणि हा जो काही प्रजासत्ताक दिन सोहळा असतो, या सोहळ्याला आपण विविध देशांचे त्या ठिकाणी राष्ट्रप्रमुख, मग राष्ट्रप्रमुखामध्ये राजे असतील, राण्या असतील, राष्ट्राध्यक्ष असतील, पंतप्रधान असतील, यांना आपण आमंत्रित करत असतो. जशा पद्धतीने आपल्या सणावारांसाठी, आपल्या सुखाच्या क्षणासाठी त्या ठिकाणी आपले नातेवाईक उपस्थित असतात, त्याच पद्धतीने देशाचा जो काही राष्ट्रीय सण आहे, त्या सणाला आपण विविध देशाचे राष्ट्रप्रमुख आमंत्रित करत असतो. आणि त्याच स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेला तुम्हाला विचारला जात असतो. त्या ठिकाणी पहा, भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 चे प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी म्हणजेच कोण? अतिथी देवो भव म्हणजे पाहुणे. या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, पर्याय क्रमांक 1 आहे डॉक्टर सुकार्नो. जेव्हा प्रजासत्ताक झाला तेव्हा त्या वर्षी म्हणजेच 1950-51 साली त्या ठिकाणी डॉक्टर सुकार्नो, इंडोनेशिया या देशाचे अध्यक्ष प्रमुख डॉक्टर सुकार्नो हे प्रथम क्रमांकाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. ही बाब पण त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. 2023 च्या भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे अब्देल फताह अल सिसी हे इजिप्त या देशाचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. यांना आपण आमंत्रित केलं होतं. त्याचप्रमाणे पुढचा पर्याय आहे इमॅन्युअल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यांना आपण 2024 च्या भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी किंवा प्रमुख म्हणून आमंत्रित केलेलं होतं. आणि 2025 च्या भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशिया या देशाचे अध्यक्ष किंवा प्रमुख प्रबोवो सुबियांतो यांना आपण आमंत्रित केलं होतं. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 4 हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. चला पुढचा प्रश्न. चला, या प्रश्नाचं अचूक उत्तर कोण देतंय पाहूयात. पहा, चला उत्तर द्या पटापट. पाहूयात बरं. प्रश्न खूप क्वालिटीचे आहेत. मी सांगितल्याप्रमाणे 2 मार्काचं 100% देणार. कारण मी जो प्रश्न देतो तो परीक्षेला 100% येतो म्हणजे येतो, हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो.
त्या पद्धतीने तुम्ही पण आत्मविश्वासाने त्या ठिकाणी परीक्षेला सामोरे गेल्यानंतर, हा अभ्यास करून गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तो प्रश्न निश्चित प्रकारे सोडवता येईल आणि आपल्या हक्काचे 2 मार्क तुम्हाला निश्चित प्रकारे विचारले जातील, यात शंका नाही. चला या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहूया. भारतातील एकूण कटक मंडळे किती आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आता कटक मंडळे म्हणजे तुम्हाला विचारला तो कॅन्टोन्मेंट बोर्ड अर्थात त्यालाच म्हणायचं छावणी परिषदा. काय? छावणी परिषदा. आता ह्या छावणी परिषदा कुठे असतात, तर ज्या ठिकाणी लष्करी भाग असतो त्या ठिकाणी या छावणी परिषदा अस्तित्वात असतात, किंवा या छावणी परिषदाची कटक मंडळाची अर्थात कॅन्टोन्मेंट बोर्डची त्या ठिकाणी स्थापना केलेली असते. ही बाब लक्षामध्ये ठेवायची आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 8. तर 8 काय आहे, तर 8 महाराष्ट्रातील एकूण अष्टविनायके. काय? महाराष्ट्रातील एकूण अष्टविनायके किती आहेत, तर ते 8 आहेत. 12 काय आहेत, तर भारतातील एकूण ज्योतिर्लिंगे. काय? भारतातील एकूण ज्योतिर्लिंगे किती आहेत, तर ते 12 आहेत. 7 काय आहे, तर 7 हे महाराष्ट्रातील एकूण कटक मंडळे किती आहेत, महाराष्ट्रातील एकूण कटक मंडळे एकूण किती आहेत, तर ते 7 आहेत. आणि संपूर्ण भारत देशाचा विचार केला तर संपूर्ण भारत देशामध्ये एकूण 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड अर्थात कटक मंडळे अर्थात छावणी परिषदा अस्तित्वात आहेत. ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 4. हा, चला पुढचा प्रश्न सर्वांना समजत असेल असं गृहीत धरून त्या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे वाटचाल करूयात. चला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था अर्थात नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. हा, अर्थात तिला म्हणायचं नारी. काय म्हणायचं, नारी. अशा स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 पहा, खडकवासला पुणे या ठिकाणी काय आहे, तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे, तर खडकवासला पुणे या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाल्मी नावाची संस्था आहे. काय? वाल्मी वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे. त्या संस्थेचं मुख्यालय त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. नाशिक या ठिकाणी काय आहे, निरी नावाची संस्था आहे, निरी. त्याचप्रमाणे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे, तर नाशिक या ठिकाणी आहे. ही बाब लक्षात ठेवायची आहे. आणि भोसरी पुणे या ठिकाणी त्या कोणती संस्था आहे, तर नारी अर्थात नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था आहे. ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. समजतंय. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 4 नारी नावाची संस्था. समजतंय. चलो समजतंय. चलो पुढं काय म्हणताय, महाराष्ट्राचा राज्य उत्सव खालीलपैकी कोणता आहे.
चला आता या ठिकाणी ओळखण्यासाठी आणि हा क्वालिटीचा प्रश्न पाहण्यासाठी त्या ठिकाणी आपण सज्ज आहोत. पर्याय 1 आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून एका उत्सवाला त्या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा एक महोत्सव, राज्य महोत्सव म्हणून एका त्या ठिकाणी महोत्सवाला दर्जा देण्यात आलेला आहे. हे दोन्ही दर्जे सन 2025 मध्ये देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याची जी काही प्रतीके, आपल्या देशाची राष्ट्रीय प्रतीके असतील किंवा राज्याची राज्य प्रतीके असतील, या प्रतीकावरती त्या ठिकाणी परीक्षेला तुम्हाला निश्चित प्रकारे प्रश्न विचारला जात असतो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, कोल्हापूर दसरा शाही महोत्सव हा आपल्या महान अशा महाराष्ट्र राज्याचा त्या ठिकाणी राज्य महोत्सव घोषित करण्यात आलेला आहे. सन 2025 मध्ये याला त्या ठिकाणी राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा पर्याय आहे, सार्वजनिक गणेशोत्सवाला त्या ठिकाणी राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हा पण 2025 मध्येच देण्यात आलेला आहे. दांडपट्टा पर्याय क्रमांक 3 आहे. दांडपट्टा हे महाराष्ट्र राज्याचं काय आहे, तर त्या ठिकाणी राज्य शस्त्र आहे. काय आहे, राज्य शस्त्र त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. आणि देशी गाईला त्या ठिकाणी आपण गोमातेचा त्या ठिकाणी दर्जा दिलेला आहे. राज्य मातेचा त्या ठिकाणी दर्जा देण्यात आलेला आहे. ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. सार्वजनिक गणेश उत्सव जो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला आहे, तोच सार्वजनिक गणेश उत्सव हा आपल्या महान अशा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव त्या ठिकाणी त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. आणि कोल्हापूरचा दसरा शाही महोत्सव हा आपल्या महान अशा महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव बनलेला आहे. ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. आता गणेशोत्सव का सुरू केला, तर त्या ठिकाणी सार्वजनिक एकोपा टिकून ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची आणि शिवजयंतीची सुरुवात केलेली आहे. ही बाब लक्षात ठेवायची आहे. समजतंय? हा, चलो. चला मग या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? चला द्या या प्रश्नाचं अचूक उत्तर, कारण नवीन घडामोडी आहे, लेटेस्ट घडामोडी आहे, त्यामुळे हा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे. उपराष्ट्रपती, देशाचे जे काही उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे काय पदसिद्ध अध्यक्ष, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा सभापती असतात. ही बाब लक्षात घ्यायची आहे. देशाचे उपराष्ट्रपती हे काय असतात, तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा सभापती असतात. ही बाब लक्षात ठेवायची आहे. प्रथमतः जगदीप धनखड, पहिला पर्याय पाहूया. जगदीप धनखड हे भारताचे 14व्या क्रमांकाचे काय होते, तर उपराष्ट्रपती होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला म्हणून ते पद रिक्त झालं आणि त्या पदावरती सध्या 15व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी आपल्या महान अशा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची त्या ठिकाणी देशाच्या 15व्या क्रमांकाच्या उपराष्ट्रपती पदावरती त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. त्याच्यासाठी निवडणूक पण घेण्यात आलेली आहे. मग 15व्या क्रमांकाचे जे उपराष्ट्रपती आहेत ते CP राधाकृष्णन बनलेले आहेत. आणि आपल्या महान अशा महाराष्ट्र राज्याचे जे काही राज्यपाल CP राधाकृष्णन होते त्यांचं पण ते राज्यपालाचं पद रिक्त झालं म्हणून त्या पदावरती गुजरात राज्याचे जे काही राज्यपाल आहेत, विद्यमान राज्यपाल आहेत, आचार्य देवव्रत यांच्याकडे आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. ही बाब लक्षात ठेवायची आहे. आणि
या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल अतिरिक्त राज्यपाल हे आचार्य देवव्रत आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या महान अशा भारत देशाच्या विद्यमान राष्ट्रपती आहेत आणि त्या 15व्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत. महिलाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर त्या 2ऱ्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. आणि हेच जे काही राष्ट्रपती असतात हे भारताच्या तिन्ही दलांचे, आता भारताचे तिन्ही दले कोणती तर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांचे हे काय असतात तर ते सरसेनापती असतात. ही बाब पण त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. सुप्रीम कमांडर असतात कोण देशाचे राष्ट्रपती, कशाचे तर तिन्ही दलांचे. समजतंय? चलो ओके. या प्रश्नाचं अचूक उत्तर देशाचे जे काही उपराष्ट्रपती कोण आहेत तर ते CP राधाकृष्णन हे आहेत. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. चला, सर्वांना समजतंय? हा, धनखड सरांनी राजीनामा का दिला? कारण आजारी असल्या कारणाने त्यांनी राजीनामा दिलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अशा स्वरूपाचा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचा आपण अचूक उत्तर त्या ठिकाणी पर्यायामधून पाहणार आहोत, परंतु अतिरिक्त माहिती त्या ठिकाणी घेण्याचा पण प्रयत्न करणार आहोत, जी माहिती तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे. आता भारतीय वित्त आयोग, भारताचा वित्त आयोग भारतीय राज्यघटनेच्या कलम 281 नुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम 281 नुसार देशाचे जे कोणी राष्ट्रपती असतात ते राष्ट्रपती देशामध्ये वित्त आयोगाची स्थापना करत असतात किंवा वित्त आयोग लागू करत असतात. ही बाब लक्षामध्ये ठेवायची आहे. जेव्हा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचा वित्त आयोग होता, सध्या 15व्या क्रमांकाचा वित्त आयोग सुरू आहे. सन 2026 म्हणजे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत 16व्या क्रमांकाचा वित्त आयोग भारतामध्ये संपन्न होणार आहे. आणि त्या 16व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी एका महनीय अशा व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्या नावाची त्या ठिकाणी शिफारस करण्यात आलेली, घोषणा करण्यात आलेली आहे. ते आपल्याला तो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. जेव्हा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचा वित्त आयोग होता त्यावेळी प्रथम क्रमांकाच्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी KC नियोगी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. हे होते पहिल्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी डॉक्टर YV रेड्डी हे 14व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. NK सिंग हे 15व्या म्हणजे सध्याचा जो वित्त आयोग भारत देशामध्ये लागू आहे, सुरू आहे, त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सध्या NK सिंग आहेत. आणि 16व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी अरविंद पानगरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही बाब लक्षात ठेवायची आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. आता सर्व वित्त आयोगाचे त्या ठिकाणी अध्यक्ष लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक्स सांगणार आहे. ती ट्रिक्स जर तुम्ही लक्षामध्ये ठेवली तर निश्चित प्रकारे त्या ठिकाणी येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. या ठिकाणी पहा, निसचरा त्यारे सेचसा पंखोर, निसचरा त्यारे सेचसा पंखोर केरे सिंगाप्पा, केरे सिंगाप्पा. हा, तर ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. कारण जे काही 16 वित्त आयोग भारत देशामध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत, या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावरती एका ठिकाणी तुम्हाला
वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी वित्त आयोगाचा क्रमांक किंवा वित्त आयोगाचं स्थापना वर्ष त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं आणि योग्य जोड्या लावा अशा स्वरूपाचा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं अचूक उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर प्रथम क्रमांकाचे वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी. दुसऱ्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते के. संतानम. त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के. चंदा. त्याच्यानंतर राज मन्नावार हे चौथ्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. ब्रह्मानंद त्यागी हे पाचव्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर रेड्डी हे 6व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. जयंत सेलाट हे 7व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. यशवंतराव चव्हाण हे 8व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. NKP साळवे हे 9व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे के.सी. पंत हे 10व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. के.एम. खुसरो हे 11व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. सी. रंगराजन हे 12व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. विजय केळकर हे 13व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. 14व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर Y.V. रेड्डी होते. 15व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग होते आणि 16व्या क्रमांकाच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगरिया हे होते. ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. ही टिक्स जर तुम्ही लक्षामध्ये ठेवली तर येणाऱ्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी तुमचा या घटकावरचा वित्त आयोगावरचा प्रश्न चुकणार नाही हे मी या ठिकाणी ठणकावून सांगतो. समजतंय? चलो, समजलाय? ट्रिक्स एकदा वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे अवघड जाणार नाही. ट्रिक्स लिहून घ्या वहीमध्ये. निश्चरा त्यारे शेचसात पंखूर केरे सिंगप्पा. 16 वित्त आयोगाच्या आडनावाच्या आद्य अक्षरावरून म्हणजे पहिल्या अक्षरावरून ही ट्रिक्स मी स्वतः बनवलेली आहे. समजतंय? चला पुढचा प्रश्न पाहूयात. तर तुम्ही ज्याही परीक्षेसाठी सामोरे जाणार आहात म्हणजे 2026 मध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सरळ सेवा असेल, MPSC असेल, सरळ सेवा आता MPSC कडेच जाणार आहे, TET असेल, ज्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना त्या ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीने या ठिकाणी चालू घडामोडी मी शिकवत आहे अशाच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याकडं जबरदस्त अशी आपल्या या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती जबरदस्त अशी शिक्षकांची, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांची टीम उपलब्ध आहे. आपले कोर्सेस त्या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस, लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचे कोर्स आहेत. त्याचप्रमाणे रेकॉर्डेडचे पण कोर्स उपलब्ध आहेत. तर त्यासाठी आपले ऍप्लिकेशन आहे ज्ञानराज अकॅडमीचं, ते तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचंय आणि त्याच्यामधून तुमचा मनपसंत कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला खरेदी करायचा आहे. अतिशय माफक त्या ठिकाणी किमतीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दर्जेदार शिक्षण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण देत आहोत. तज्ज्ञ आणि अनुभवी टीम आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्यांच्याकडे तगडा अनुभव त्या ठिकाणी आहे. कोणी पुस्तकाचे लेखक आहेत, कोणी चांगले युट्यूबर आहेत. तर या कोर्सचा निश्चित प्रकारे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आताच ज्ञानराज अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याच्यामधून आपला मनपसंत असा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. अतिशय कमी आणि दर्जेदार त्या ठिकाणी शिक्षण तुम्हाला कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. समजतंय? चला पुढचा प्रश्न पाहूयात.
पुरस्कारावरती त्या ठिकाणी परीक्षेला प्रश्न विचारला जात असतो, पुरस्कार विषयक घडामोडी. हा झालं नाही अजून, अजून एक 2-3 प्रश्न आपण पाहूयात. त्या अगोदर एक अतिशय महत्वाची त्या ठिकाणी तुम्हाला सूचना देतो की हे आहे आपलं तात्या जीके स्पेशल लिखित ज्ञानराज चालू घडामोडी या पुस्तकाची नवीन आवृत्ती लवकरच उपलब्ध होत आहे. बाजारात 5 आवृत्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती धुमाकूळ घातलेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये या पुस्तकाच्या माध्यमातून किमान 50 ते 60% प्रश्न त्या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून विचारले जात आहेत. पुस्तक अतिशय छोटा आहे, परंतु परीक्षेला निश्चित प्रकारे त्याचा उपयोग तुम्हाला होत आहे. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी पुस्तकाची वाट पाहून आहेत. लवकरच ते पुस्तक पण या ठिकाणी 6व्या क्रमांकाची आवृत्ती आपली मार्केटमध्ये उपलब्ध होते. ही 5व्या क्रमांकाची आवृत्ती आहे, परंतु 6व्या क्रमांकाची आवृत्ती लवकरच आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे. आता पाहूयात प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार खालीलपैकी किती क्षेत्रामध्ये दिले जातात? आंतरराष्ट्रीय दर्जा. आता पुरस्कार या घटकावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुरस्काराचे 3 घटक पडतात. एक असतात आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक पुरस्कार. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दर्जाचे पुरस्कार जे जगभरामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्या व्यक्तीचा गौरव म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कार व्यक्ती किंवा संस्थांना किंवा संघटनांना दिले जातात, ते आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक पुरस्कार. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये दिले जातात ते राष्ट्रीय पुरस्कार असतात. आणि 3ऱ्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे तो प्रादेशिक पुरस्कार हा राज्यापुरता मर्यादित असतो. आता जसं की आंतरराष्ट्रीय मध्ये नोबेल हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दर्जाचा पुरस्कार आहे. जगभरामध्ये, संपूर्ण जगभरामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो, त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दर्जाचा पुरस्कार. त्याचप्रमाणे आता भारताचा राष्ट्रीय पुरस्कार हा भारत देशासाठी. मग भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारतरत्न. कोणता? भारतरत्न पुरस्कार. हा झाला राष्ट्रीय पुरस्कार. आणि प्रादेशिक मध्ये आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार पाहिला, हा झाला प्रादेशिक स्वरूपाचा पुरस्कार. असे पुरस्काराचे 3 प्रकार असतात. त्यामध्ये नोबेल पुरस्कारावरती त्या ठिकाणी परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात, कारण नोबेल पुरस्काराची त्या ठिकाणी घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या त्या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी या पुरस्काराची घोषणा केली जाते, व्यक्तींची घोषणा केली जात असते. जगभरामधील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ते पुरस्कार जाहीर केले जात असतात. आणि 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक मानवी हक्क. कोणता? मानवी हक्क किंवा मानवाधिकार दिवस. या दिवशी या पुरस्काराचं वितरण त्या ठिकाणी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आणि नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणी या दोन्हीही नोबेल या पुरस्काराचं वितरण केलं जात असतं. नोबेल पुरस्कार किती क्षेत्रामध्ये दिले जात असतात, अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 6 आहे. 6 कसं आहे तर पहा, वैद्यकशास्त्र, त्याच्यानंतर भौतिकशास्त्र, नंतर आहे रसायनशास्त्र, नंतर आहे तुमचं अर्थशास्त्र, नंतर आहे तुमचं साहित्य आणि नंतर आहे तुमचं शांतता. अशा 6 क्षेत्रामध्ये 1, 2, 3, 4,
5 आणि 6 अशा 6 क्षेत्रामध्ये याच्या व्यतिरिक्त नोबेल पुरस्कार देण्यात येत नाही, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. वैद्यकशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता या 6 क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार देण्यात येत असतो, ही बाब पण त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. समजतंय? चल म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर किती आहे तर 6 आहे. 6. चला पुढचा प्रश्न पाहूयात. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? पहा, 2025 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार 2025 चा पुरस्कार त्या ठिकाणी नितीन गडकरी, आपल्या भारत देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना 2025 चा जो काही लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. सुधा मूर्ती यांना 2024 चा, नरेंद्र मोदी यांना 2000 त्या ठिकाणी 23 चा आणि डॉक्टर टेसी थॉमस यांना 2022 चा हा पुरस्कार त्या ठिकाणी देऊन गौरवण्यात आलेला आहे. आता नितीन गडकरी हे 43वे व्यक्ती, सुधा मूर्ती ह्या 42वे व्यक्ती, नरेंद्र मोदी हे 41वे व्यक्ती आणि टेसी थॉमस हे 40वे व्यक्ती आहेत. कोणता? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे हे व्यक्ती क्रमांक आहेत. हे व्यक्ती क्रमांक आहेत आणि हे त्यांचे पुरस्कार वर्ष आहेत. हे व्यक्ती जे पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत, ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. समजतंय? तर या ठिकाणी पहा, नितीन गडकरी यांना 2025 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे, ही बाब लक्षामध्ये ठेवायची आहे. समजतंय? तर आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की परीक्षेला त्या ठिकाणी सामोरे जात असताना आपल्याला चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या घटकावरती त्या ठिकाणी विशेष महत्त्व देणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी एक पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम त्या ठिकाणी सांगणार आहे. प्रथमतः घ्यायच्यात आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी. आता मग ज्या संपूर्ण जगभरामध्ये ज्या घडामोडी घडत असतात त्या सर्व घडामोडींचा समावेश त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये केला जात असतो, ही बाब लक्षामध्ये ठेवायची आहे. दुसरा घटक आहे तुमचा राष्ट्रीय घडामोडी. राष्ट्रीय घडामोडी हा दुसरा घटक आहे. आता देशामध्ये ज्या ज्या घडामोडी घडत असतात त्या सर्व घडामोडीचा समावेश त्या ठिकाणी राष्ट्रीय घडामोडीमध्ये केला जात असतो. तिसरा घटक आहे तुमचा प्रादेशिक घडामोडी. कोणता आहे? प्रादेशिक घडामोडी. आता राज्यामध्ये ज्या ज्या घडामोडी घडत असतात त्या सर्व घडामोडींचा समावेश त्या ठिकाणी प्रादेशिक विषयक घडामोडीमध्ये केला जात असतो, ही बाब लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर चौथा घटक आहे तुमचा क्रीडा विषयक. कोणता? क्रीडा अर्थात त्यालाच म्हणायचं खेळ विषयक घडामोडी. क्रीडा विषयक ज्या ज्या घडामोडी असतात, खेळाविषयी ज्या ज्या घडामोडी असतात त्या सर्व घडामोडींचा समावेश त्या ठिकाणी कोणत्या घटकामध्ये केला जाईल तर क्रीडा विषयक घडामोडीमध्ये केला जात असतो, ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. नंतर आहे तुमचा भौगोलिक पर्यावरण. कोणती? भौगोलिक आणि पर्यावरण विषयक त्या ठिकाणी घडामोडी. कृषी पण आहे. कृषी विषयक ज्या ज्या घडामोडी आहेत त्या सर्व घडामोडींचा समावेश त्या ठिकाणी या घटकामध्ये केला जात असतो, ही बाब लक्षात ठेवायची आहे. नंतर अंतराळ व विज्ञान विषयक घडामोडी आहेत, त्या सर्व घडामोडींचा समावेश या ठिकाणी या घटकामध्ये केला जात असतो. 7व्या क्रमांकाचा घटक असतो तुमचा संमेलन विषयक. कोणता? संमेलन विषयक घडामोडी. संमेलन विषयक घडामोडी. या संमेलन विषयक ज्या ज्या घडामोडी असतात त्या सर्व घडामोडींचा समावेश त्या ठिकाणी संमेलन. मग त्याच्यामध्ये पहा, अखिल भारतीय नाट्य संमेलन असेल, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल, अजून जे जे संमेलन आहेत त्या सर्व संमेलनाचा त्या ठिकाणी घडामोडी या घटकामध्ये त्या ठिकाणी विचारल्या जात असतात. पुढे आहे तुम्हाला विविध उच्च पदस्थ. जशा पद्धतीने
त्या ठिकाणी भारताच्या वतीने भारतामध्ये जे जे उच्च पदस्थ आहेत, आपण आता उपराष्ट्रपती राष्ट्रपती पाहिलेले आहेत, त्याच पद्धतीने भारतामध्ये जे उच्च पदस्थ आहेत, महाराष्ट्रामध्ये जे जे उच्च पदस्थ आहेत, त्या सर्व घडामोडींचा त्या ठिकाणी उच्च पदस्थांचा त्या ठिकाणी कोणत्या पदावरती कोणती व्यक्ती आहे ते सर्व घडामोडी या घटकामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या असतात. 9वा घटक आहे तुमचा विविध महत्वपूर्ण व्यक्तीच्या त्या ठिकाणी निधन वार्ता. कोणकोणत्या व्यक्तीचं महत्वपूर्ण व्यक्तींचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे या सर्व घडामोडींचा समावेश त्या ठिकाणी या घटकामध्ये केला जात असतो. ही बाब त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. मिनिट. हा, पुढचा घटक आहे तुम्हाला पुरस्कार विषयक. कोणता? पुरस्कार विषयक घडामोडी. पुरस्कारामध्ये मी सांगितलं तुम्हाला आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दर्जाचे पुरस्कार 2 आहे, राष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार आणि 3 आहे तुमचा प्रादेशिक दर्जाचे पुरस्कार. प्रादेशिक दर्जाचे पुरस्कार हे सर्व पुरस्कार परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे त्या ठिकाणी आहेत. पुढचा घटक आहे तुम्हाला विविध संक्षिप्त रूपे. या घटकावरती परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात. संक्षिप्त रूपे म्हणजे ॲब्रिव्हिएशन या घटकावरती परीक्षेला निश्चित प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न विचारला जात असतो. ते संक्षिप्त रूप पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर पुढे तुमचा घटक आहे त्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी वाद्य आणि वाद्याशी संबंधित व्यक्ती. वाद्य आणि वाद्याशी संबंधित व्यक्ती याच्यावरती पण त्याचप्रमाणे तुमचा एखादा ग्रंथ पुस्तक आणि त्या पुस्तकाचे त्या ठिकाणी लेखक या घटकावरती पण परीक्षेला निश्चित प्रकारे प्रश्न विचारले जात असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. समजतंय? त्याच्यानंतर तुमचे पुढचा घटक आहे तुमचं मंत्रिमंडळ. काय असतं? मंत्रिमंडळ. आता मंत्रिमंडळ एक केंद्राचं मंत्रिमंडळ म्हणजे देशाचं केंद्रीय मंत्रिमंडळ आणि दुसरं असतं ते राज्याचं मंत्रिमंडळ. या घटकावरती पण परीक्षेला निश्चित प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात. आता त्यालाच लागून त्या ठिकाणी मंत्रिमंडळाला दिलेले खाते वाटप. त्या ठिकाणी खाते वाटप पण खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर त्या मंत्र्याचा पक्ष. त्या ठिकाणी त्या मंत्र्याला विविध ठिकाणी म्हणजे आता राजधानीच्या ठिकाणी विविध निवासस्थाने बंगले दिलेले असतात. त्या बंगल्यावरती पण परीक्षेला प्रश्न विचारला जात असतो. त्याच्यानंतर तुम्हाला आरटीओ पासिंग नंबरावरती पण त्या ठिकाणी परीक्षेला प्रश्न विचारला जात असतो. ही बाब पण त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची आहे. तर अशा स्वरूपाचे आणि महत्वपूर्ण एक घटक राहिला ज्या घटकाचं नाव आहे दिनविशेष. 1 जानेवारी पासून तर ते 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला विविध जे काही महत्वपूर्ण दिनविशेषाचे पण 3 प्रकार असतात. आंतरराष्ट्रीय, जागतिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्वरूपाचे दिनविशेष असतात. त्या घटकावरती तुम्हाला परीक्षेला निश्चित प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात. ही बाब लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीने चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करायचा आहे. चालू घडामोडी या विषयाला जीकेचा आत्मा म्हटलं जात असतं आणि तुमचा आत्मा जर तुमच्या याच्यामध्ये परीक्षेमध्ये नसेल तर बाकी इतर काही गोष्टी कामाच्या नाहीत. त्याच्यामुळं मेरिट ठरवणारा विषय म्हणून या अशा चालू घडामोडी या विषयाकडे पाहिलं जात असतं. ही बाब लक्षात ठेवायची आहे. जशी आपण भाजीला लसणाची फोडणी देतो तशा पद्धतीने परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा विषय असतो. हे लक्षात ठेवायचं आहे आणि परीक्षेला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. आपण जे आपले ऑनलाईन लेक्चर सिरीज असणार आहे त्या पूर्ण लेक्चर सिरीज मधून आपण निश्चित प्रकारे त्या ठिकाणी 2 मार्काचं तुम्हाला प्रत्येक लेक्चर सिरीज मधून देणार आहोत. यात काहीही शंका नाही. चला, सर्वांना समजलं असेल असं गृहीत धरून त्या ठिकाणी लेक्चरचा समारोप करूयात. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूयात पुन्हा